आता सृष्टीमुळे सुद्धा सप्त्यात वगैरे भजनं लावतात बघा जुने सुमितचे, गोड वाटतात, गाठ्यातली नाही पण गोड वाटतात. लेकरांची सेवा गेली सत्वा, कस पांग फेडू कस हो शब्दामध्ये प्रेम बघा, भावना बघा, उपकार नाही बोलू शकत विठ्ठला मी तुझे. लेकरांची सेवा केली सत्वाई, कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकारा जगी तोड नाही, उभारीन जीव माझा सावरे विठाई विठ्ठला. अभंगाला जोड तारची पयांची, अभंगाला जोड तारची पयांची, मागुलीत मूर्ती विठ्ठलाची, मागुलीत मूर्ती समाधानी बनवता आयुष्य, मागुलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा, विठ्ठला तू वेळा. आकाशी जय पाधरा सोडी, सोन्याचा पितळा सोडी, सोन्याचा पाबुले चालती माय मावल्या, पाबुले चालती राहिलेल्या दोन चार. येत असेल तर लाजू नका, येत नसेल तर जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं बाळाचं. पाबुले चालती माझ्या बाया गोडच आहे, त्या सुरुवातीलाच म्हणलं होतं मी, आई शपथ लय तुम्ही गोड आहे महाराज बरं का. पाबुले चालती सुखी संसाराची, सुखी संसाराची. वा पाबुले चालती, पाबुले चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, कान्हा वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी. वा राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला टोचतो का? टोचतो तुम्हाला का? तुम्हाला म्हणलं बाई म्हणजे तुम्ही म्हणायचं नाही का? तुम्ही सगळ्यांनी म्हणा, भक्त पुंडलिकासाठी गेला पाहिजे आवाज जगाच्या मालकापर्यंत. भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी जाऊ म्हणते मी, धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल. जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय हरे विठ्ठल विठ्ठल, जय हरे विठ्ठल विठ्ठल, जय
मोक्ष सुखाचं व्हायला एनर्जी, पॉझिटिव्हिटी, सकारात्मक भावना वाढवतं हे नाम विठ्ठल. शब्दांचे काही प्रकार असतात, कंठस्थ, ओठस्य, दंतस्य. हे उच्चार सकारात्मक भावना वाढवतात. विठ्ठल, राम, कृष्ण, शिव, हे उच्चार ताकद लक्षात घ्या. मग देवा मला काय गरज आहे रे बाकी गोष्टीची? योग याग विधी वायाची उपाधी ननगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. काय गरज आहे विठ्ठला? तुझ्या दारात क्षणभर जरी सावध झालो, अवघ नीट ऐकाय, जो भगवंताच्या दारात क्षणभर जरी सावध झाला त्याला चारी मुक्त्या साधायची गरज पडत नाही. तो अधिकारी चारी मुक्त्याचा होतो. न योग करता फक्त भगवंताच्या दारात क्षणभर थांबता आलं पाहिजे. साधतात असं नाही, साधायची गरज पडत ही ताकद निर्माण होते. कधी देवाची हे द्वारी उभा क्षण कष्ट करता न देता देत नाही, तसा जगाचाही बाप कष्ट न करता. मी काय म्हणते, 4 पावलं चला. किती? तुम्ही वारीत 4 पावलं चाला, 47 पावलं विठ्ठल चालतो तुमच्याकडं. तुम्ही किती चाला? तुम्ही एकदा नाम घ्या, बाकीचं देव करून घेईल. नामा म्हणे केशव राजा, केला नियम. तुम्ही ना काळजी करू, तुम्ही फक्त सुरुवात करा. कसं असतं ना, कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. अरे थोडं तरी करता आलं पाहिजे. बाकीचा माणूस जिद्दी पाहिजे रे, निष्ठा पाहिजे. जिद्द आयुष्यात माणसाला फार यशस्वी घडवते. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 3rd इयरला आहे. सनी उभा केला आणि एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तर म्हणला थोल ततलं बोलू नका. कतलं बोलू? नाही तर कतलं बोलू? तुला एखाद्यानं केस दिली बी तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल, कती ललल. अरे याल्या तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लललेली कल्ली पण पाहिजे ना. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. जग ग्राह्य धरतंय आपल्याला. मराठी याला व्यापार जमणार आहे का? शेतकऱ्याची अवलाद, अरे हा मोठा होणार आहे का? बाप गरिबीत गेलाय, आता ह्यो श्रीमंत होणार आहे का? अख्खं खानदान यांचं भीक मागून खात, आता हे मोठं होणार आहे का? पण खरं सांगू मायबा, कष्टाला घाबरू नका, चिंता करू नका, जिद्द ठेवा, विश्वास ठेवा. जेव्हा या लोकाला वाटतं ना जमणार नाही, तेव्हाच करून दाखवा. त्या जिंकण्यात मजा, जेव्हा लोकाला वाटतं हे जिंकणार नाही, जेव्हा लोकांना वाटतं ना हिला जमणार नाही, तेव्हाच करून दाखवायचं. त्यातच मजा असते महाराज. बरं काय, लोक हारायची वाट बघितलं की आपण जिंकायचं. गरज आहे आपल्याला सिद्ध करण्याची, स्वतःला सामर्थ्याने मोठं करण्याची. हे जग आहे बाबा. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र सुद्धा खात. हा नियम आहे जगाचा. मोठं करायचं स्वतःला. गरीबाची लेकरं नाही आपण, द्वारकाधीश आहे आपला बाप. सोन्याच्या सिंहासनावर बसतो. आपण काय गरीब आहे का?
आपला परमात्मा तेवढा स्टँडर्ड आणि तेवढाच मेंटेन पाहिजे. उगाच केला म्हणून करायचा, नीटच करायचा. विनंती या विषयाकडे. काय ताकद दादा. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणलं सर तुम्ही सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाच्या ग्रंथ दिले आणि सांगितलं ह्यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चर पर्यंत विकला ना मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला हरकत नाही, ठीक आहे. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी उभा केलं. का रे विकले का ग्रंथ? त्याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला थगले इकले. तुम्ही सांगितले किती होते ग्रंथ विकायला? कमीत कमी मिनिमम एक तरी. मी सगळे विकले. पोरगा म्हणला कस काय? सर म्हणले कस काय? पोरगा म्हणला थोपय थन सगळ्या थमल जायतो त्याला सांगायचो हे बघा हे रामायण, हे बघा बघा हे रामायण तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणायची तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. दे अन्वय पुढं. स्ट्रॅटजी गणिमी कावा दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. जिद्द पाहिजे दादा, बाकी दुसरं काही नाही. आणि माणूस जिद्दी कधी होतो? हरिमुखे जेव्हा विश्वास असतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. कारण ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे ना त्याला काळजी करायची गरज नाही. देव स्वतःचं वचन मोडल पण त्याचं रक्षण करायचं विसरत नाही. पितामह भीष्माला वचन दिलं कृष्णाने काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय मोडला, रक्तबंब झाला. अर्जुन बाणावर बाण मारला अर्जुनाला. अरे अर्जुनाची ही अवस्था देवाला बघवली नाहीये. सुदर्शन चक्र फिरवलं, मोडलं वचन. पितामह भीष्माने विचारलं काय मोडलंच वचन? कृष्णाने सांगितलं मी स्वतःच वचन मोडू शकतो पण भक्ताचं रक्षण करणं विसरू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. त्या देवावर अविश्वास दाखवतो तरी कसा? ताकद. मग माझ्याकडे का ताकद आहे? हरिमुखे अहो मी अवघाची संसार सुखाचं करीन फक्त हरिमुखे. माझ्या मुखात देवाचं नाव असलं की मला चिंता वाटत. काळालाही घाबरत नाही. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही? काळाचे ही काळ आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे. आम्ही काळाची काळ आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाहीच मरत. फक्त माळकरी निष्ठ पाहिजे, निष्ठावंत पाहिजे. ज्यानं कोरोनात काढल्या ती जगत नसतंय. काय लोकांच्या माळा हो. नाका शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन. हिटेल हिटेल हिटेल. पॉझिटिव्ह निघाला. डॉक्टर म्हणला कसं? ती म्हणला तुम्हीच सांगा. ती म्हणला माळ काढावी लागण. ती म्हणला सर सलामत तो पगडी 50 काढली माळण खाली अंडी काय मरतो का आता? हे बघा काढायची असेल तर घालू. उग घालणाऱ्यावर पाप देऊ नका. कारण पाप घालणाऱ्याला लागत नाही. पाप ज्यानं घातली त्याला लागतंय. लय अवघड आहे. म्हणून मी तर फांद्यातच पडत नाही. आपला कोणावर विश्वासच नाही. हा ना आता कीर्तन ऐकून 10 मिनिटं माळ घालीन पुन्हा महिन्यानं काढीन म्हणजे आम्ही मरू दे. लय लोक आणि खरं सांगते महाराज लोक वाईट नाहीत. वाईट लोक महाराज झालेत. आता त्यात काय आमचा दोष आहे का? एका बापूमुळे अख्या जगाला बघावं लागलं त्यात काय आमचा दोष आहे का? हे कळलं त्यालाच कळलं. काय लागा लय अवघड असतंय. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारत? येडे तुम्ही. महाराज पियत महाराजाला म्हणतं घे गोडभर देव भेटन. ती काय शहाणा असतं वय? शहाण्याच्या नादी लागलेलं बरं असलं येड्याच्या कुठं लागत? लय खतरनाक काम आहे दादा. काय सांगायचं तुम्हाला? लोकांच्या नादी लागण्यात मजा नाही. आपलं देव माझं मी ऐकत ऐका न ऐकत तुमचं काम आहे दादा. विनंती आहे मग विचार करीत जा जरा. जिद्दी पाहिजे माणूस काही करू शकतो. मग माझ्या मुखात नाव आहे म्हणून माझ्याकडे जिद्द आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. त्यामुळे मी काळजी करत नाही. कारण कसं आहे जिथं पुण्य आहे तिथं घाबरायचं कारण नाही. जिथं असत्य आहे पाप आहे तिथं माणूस घाबरल्याशिवाय राहत नाही. का घाबरत नाही आम्ही? का काळालाही घाबरत नाही? आम्हाला माहित आहे लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. मरण ठरलंय ते चुकणार नाही. आणि अमरण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरत नाही. तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो सत्य असतो. लक्षात ठेवा. जगाचा मालक त्याचं रक्षण करतो. मग विनंती आहे जमलं तर घालीत जा. नाही तुम्हाला जमलं पोराला घाला. नाही पोराला जमलं सून माळकरी करा. नाही सून माळकरी जमली नात्याला माळ घाला. नाही नातूला जमलं पण तुला घाला.
पुढचा विचार करू नका, तुम्ही पण तू परवी जात नाही, नातोपर्यंत गेलं तरी लय नशीब आहे महाराज बरं का, तेवढं तरी घाला, गरज आहे. हे बघा, मरण कुणाला चुकलेलं, पण जीवाला घाबरायचं असं नाहीये, विश्वास ठेवायचा, सामर्थ्याने जगायचं, जे ठरलंय ते ठरलंय. लल्लाटी लिहिली न पुसेगा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. किती वेळा? म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या, येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे, तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. हे बघा, बिंदास्त सोशल मीडिया वापरा, बिंदास. आपलं पण लोकांना कळलं पाहिजे. मी सुरुवातीलाच म्हणलं जग प्रचारावरच आहे, त्यामुळे आपल्या धर्माचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या मातीचा, आपल्या जिंदगीत जेवढा जमल तेवढा प्रचार बिंदास सोशल मीडिया वापरा. पण जे नियम आहेत तेवढे राहायचे, असं नाही की वापरायचं नाही, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा, मर्यादा सोडली की त्रास होतो दादा. म्हणून विनंती, या विषयाकडे ताकद आहे. मग कशामुळे मिळाली? काही नाही देवा. अहो तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळू की मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मी नाही करत देवा, हे बोलणं सुद्धा माझं नाही आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हा शब्द आहेत ना, करतोयस तू, नाव माझं आहे, आणि हे तू करतोयस कारण माझ्या मुखात तुझं नाव आहे. पण काही नाही देवा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ब्रह्मादिक सुद्धा गणना करू शकत नाही एवढं पुण्य मुखात नामदेवाचं असेल की हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयासी, नाम संकीर्तन जळतील पापे. ताकद आहे. मग आम्ही म्हणलं माऊली तुम्ही ब्रह्मचारी, आमचं काय, हरकत नाही.